जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंडमधील जे काही विविध विषय आहे या विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर समर एक्झाम 2022 या बाबतीत आपण हा व्हिडिओ करणार आहोत. ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. यामध्ये उल्लेख केलेले जे काही क्वेश्चन्स असणार आहे हे फक्त स्टडी पर्पजसाठी दिलेले आहे. यातीलच क्वेश्चन येतील हे सांगता येत नाही, पण या क्वेश्चनच्या माध्यमातून निश्चित तुमचा संपूर्णतः परीक्षेचा अभ्यास होईल, यात काही शंका असणार नाही. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. यामध्ये एम.कॉम फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडमधील आपण कोणकोणत्या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघणार आहोत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते असणार आहे ते देखील बघूया. बघा, सगळ्यात प्रथम आपण सब्जेक्ट कोणते बघणार आहोत तर फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इकॉनॉमिक, कॉस्टिंग 3 अँड ॲप्लिकेशन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, दॅन कॉस्टिंग 4, कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट सिस्टीम. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बिझनेस इथिक्स अँड प्रोफेशनल व्हॅल्यू म्हणून सब्जेक्ट आहे, त्याचे देखील आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन 4 यामध्ये एलिमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट म्हणून सब्जेक्ट आहे, त्याचे देखील क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघू. जे विद्यार्थी बँकिंग स्पेशलायझेशन घेतलेला आहे तर या विद्यार्थ्यांचा बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस या विषयाचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. आणि बँकिंग अँड फायनान्स 4 मॉनिटरी पॉलिसी या नावाचे जे काही विषय आहे यांचा आपण काय बघणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तत्पूर्वी आपण सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल यामध्ये तुम्हाला काही थिअरी सब्जेक्ट्स आहे आणि काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण आहे. तर त्याचा जो काही युनिव्हर्सिटीचा एक टेंटेटिव्ह फॉर्मॅट आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. त्यानंतर आपण जे काही बघणार आहोत ते म्हणजे बाकीचे जे काही थिअरी सब्जेक्ट्स आहे तर यांमध्ये कोणत्या प्रकारे परीक्षामध्ये प्रश्न विचारू शकतील त्यावर पण आपण नजर टाकणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण बघू क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. त्यामधील प्रॅक्टिकल ओरिएंटेड जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघत असताना जो काही फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या सब्जेक्टसाठी एकूण मार्क्स असणार आहे 60 आणि यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. त्यामध्ये ऑल क्वेश्चन्स आपल्यासाठी कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स. उजव्या बाजूला जे काही फिगर्स दिसत आहे ते तुम्हाला मार्क्स इंडिकेट करतात असं आहे आणि तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेटर यूज करू शकता. अशा पद्धतीचे तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील. बघा, पहिला क्वेश्चन जो काही असणार आहे तो तुमचा चॅप्टर नंबर 1 वरती ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. तो 15 मार्कासाठी क्वेश्चन असणार आहे. त्याला ऑर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन कंपॅरेटिव्ह अँड कॉमन साईज स्टेटमेंट. ओके, म्हणजे तुमच्याकडे चॉईस आहे. इथे तुम्ही थेरी क्वेश्चन सॉल्व करू शकता किंवा त्याच्या चॅप्टर नंबर 1 वरतीच आय थिंक माझ्या मते चॅप्टर नंबर 2 आहे कंपॅरेटिव्ह अँड कॉमन साईज स्टेटमेंट. सो यावरती प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे तो चॅप्टर नंबर 2 वरील थेरी ब्रॉड क्वेश्चन्स आहे. त्याला ऑर कॅश फ्लो किंवा फंड फ्लोचा प्रॉब्लेम विचारतील. निश्चित आत्ता सांगता येणार नाही की कॅश फ्लोचाच विचारतील का फंड फ्लोचा, पण दोन्हीही प्रॉब्लेम करून ठेवा, निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. जो क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला उपयोग येतील त्याला 15 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या चॅप्टर नंबर 3 वर विचारला जाईल. त्याला ऑर तुम्हाला रेशो ॲनालिसिसचा प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, 2, 3 मी ऑलरेडी सांगितलेले आहे. ईच क्वेश्चन्स हॅव 15 मार्क्स, 15 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला शॉर्ट नोट्स येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही किती शॉर्ट नोट्स लिहायच्या आहे 3 शॉर्ट नोट्स लिहायच्या. एकूण 5 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील, त्यापैकी 3 लिहायच्या. म्हणजे धरून चला की एका टॉपिकवर 1 शॉर्ट नोट्स असणार आहे. काय असणार आहे? एका टॉपिकवर 1 शॉर्ट नोट्स असेल आणि मॅक्झिमम जो काही लास्ट नंबर 4 नंबर चॅप्टर आहे त्यावरती 2 शॉर्ट नोट्स विचारल्या जाऊ शकतील. म्हणजे चॅप्टर नंबर 1 वर 1, चॅप्टर नंबर 2 वर 1, चॅप्टर नंबर 3 वर 1 आणि चॅप्टर नंबर 4 वर 2 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. अशा पद्धतीने एकूण 5 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 3 सॉल्व करायच्या. एकूण मार्क्स असणार आहे तुम्हाला 15. सो अशा पद्धतीने तुम्हाला 15 चोक 60 मार्क तुमच्यासाठी फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या सब्जेक्टला असणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत जे काही थिअरी सब्जेक्ट्स आहे त्याचे फॉर्मॅट. ओके, बघा थिअरी सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला जे काही दिलेले आहेत ना तर
त्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी याच्या अगोदरही जो व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलेले होते आणि आत्ता पण तुम्हाला सांगतोय. बघा यामध्ये पण तुम्हाला टोटल 60 मार्क्सचा पॅटर्न असणार आहे. यातील सुद्धा 3 इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आहे. नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. तुम्हाला टोटल 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. सेकंड नंबर इन्स्ट्रक्शन आहे, सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 असे टोटल 4 क्वेश्चन्स विचारले जातील. यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त लिहायची आहे आणि फिगर्स आर राईट्स आर इंडिकेट द फुल मार्क्स. उजव्या साईडला जे काही तुम्हाला फिगर दिसतात त्या तुमच्या मार्क्स इंडिकेट करतात. अशा पद्धतीने टोटल 3 सूचना दिलेल्या आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 तुमचा कोणता असणार आहे तर MCQ असणार आहे. म्हणजे फिल इन दी ब्लँक्स बाय सिलेक्टिंग सुटेबल चॉईस इन द सेन्स MCQ. तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल, त्याचे 4 पर्याय तुम्हाला दिले जातील. योग्य पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि त्याचं जे अप्रोप्रिएट उत्तर आहे, अप्रोप्रिएट आन्सर आहे ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. फक्त तुम्ही असं लिहून चालणार नाही की क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये Aचं उत्तर B नंबर आहे, 2चा नंबर C नंबर आहे, असं उत्तर लिहून चालणार नाही. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मधला एक आकडा पूर्ण टाकायचा आहे, लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला खालती लिहायचं आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला MCQ विचारला जाईल. एकूण 8 ते 9 MCQ विचारले जातील. त्यापैकी 6 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे. क्वेश्चन नंबर 1ला 6 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 2 हा तुमच्या चॅप्टर नंबर 1वर ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या चॅप्टर नंबर 2वर ब्रॉड क्वेश्चन राहील. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3वर ब्रॉड क्वेश्चन राहील. क्वेश्चन नंबर 5 तुमच्या चॅप्टर नंबर 4वर ब्रॉड क्वेश्चन राहील. आणि एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 14 मार्क्स आहे. म्हणजे टोटल सॉल्व किती करायचे 3, म्हणून 14 गुणिले 3 14 त्रिक 42 मार्क्स तुमचे इथे होणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 1ला 6 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 2ला 2nd, 3rd, 4th आणि 5th मधून कोणतेही 3 सॉल्व करायचे, याला 42 मार्क्स. म्हणजे असे मिळून तुमचे मार्क्स किती झाले 42. आणि क्वेश्चन नंबर 6ला 48 मार्क्स झाले. 42 आणि 6 48 मार्क्स होतील. क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 5 पर्यंत 48 मार्क्स. आणि क्वेश्चन नंबर 6 शॉर्ट नोट्स विचारले जातील, त्याला 12 मार्क्स आहे. तुम्हाला टोटल 4 शॉर्ट नोट्स दिले जातील, त्यापैकी 2 सॉल्व करायच्या. ईच चॅप्टर हॅव 1 शॉर्ट नोट्स. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवरती 1 शॉर्ट नोट्स विचारली जाणार आहे. टोटल 4 शॉर्ट नोट्स असतील, कोणत्याही 2 सॉल्व करायच्या. एका शॉर्ट नोटसाठी 6 मार्क्स असतील. असे टोटल मिळून तुम्हाला 12 मार्क्स असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट सांगितलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही पेपरचा अभ्यास करायचा आहे. आता काही मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी देणार आहे. याच्यातून अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला फर्स्ट क्लास तरी मार्क्स भेटू शकतील. हा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिलेले MCQ आहे, हे कृपया लक्षात ठेवा. आणि एक विद्यार्थी मित्रांना मी एक विनंती करतो की विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांना, आपण जो काही यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ बघत आहेत तर यातील व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की जवळजवळ 46,000पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलचा लाभ घेत आहे. आणि माझं आगामी टार्गेट आहे की किमान 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला सहभागी झाले पाहिजे आणि त्यांना परीक्षेच्या जे काही महत्त्वाच्या अपडेट्स आहे त्या निश्चित तुम्हाला भेटल्या, विदिन टायमिंगमध्ये भेटल्या पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. तर चला तर मग आता आपण बघूया 1 बाय 1 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या सब्जेक्टकडे वळणार आहोत. बघा यामधील पहिला क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वरती आहे की व्हॉट इज फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टंट इन डिटेल्स. कदाचित तुम्हाला यावरती शॉर्ट नोट्स पण विचारलं जाईल, इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल. ओके. सेकंड नंबर आहे व्हॉट आर द कॉमन साईज स्टेटमेंट. आता कॉमन साईज स्टेटमेंट अशा नावाने तुम्हाला शॉर्ट नोट्स पण विचारली जाईल. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन द युसेज ऑफ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. हा जनरली प्रश्न जास्त महत्त्वाचा नाही आहे, पण एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपणापर्यंत दिला आहे. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज कॅश फ्लो अँड एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स.
तुम्हाला कॅश फ्लो म्हणजे काय त्याच्यातला कदाचित प्रो फॉर्मा किंवा फॉर्मॅट विचारला जाईल आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस असा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. सेम प्रश्न, व्हॉट इज द फंड फ्लो स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्हाला कॅश फ्लोवरती प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम आला तर फंड फ्लोवरती थेरी क्वेश्चन येईल. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा व्हाईस वर्सा होईल. फंड फ्लोवरती जर का प्रॉब्लेम आला तर कॅश फ्लोवरती तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स विचारलं जाईल. त्याकरता आपण काय करायचं, कॅश फ्लो आणि फंड फ्लोचे इम्पॉर्टन्स किंवा नीड्स, त्याच्यानंतर फीचर्स, ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट आहे नंबर 6, व्हॉट इज द रेशो ॲनालिसिस अँड एक्सप्लेन इट्स युजेस. ओके, सो इथे एक महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासाठी सांगतो. हे तरी मी इथे आत्ता टाकलेलंच आहे, बट तुम्ही रेशो ॲनालिसिस म्हणजे काय, रेशो ॲनालिसिसचे वेगवेगळे टाईप्स कोणते आहे ते तुम्ही करून ठेवा. हा ब्रॉड क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ॲनालिसिस. रेशो ॲनालिसिस, रेशो ॲनालिसिसचे जे काही मेरिट्स आहे आणि डिमेरिट्स आहे म्हणजे ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स आहे ते काळजीपूर्वक करून ठेवा. नेक्स्ट आहे व्हॉट इज द ट्रेंड ॲनालिसिस. तुम्हाला ट्रेंड ॲनालिसिस म्हणून काय होऊ शकतो, शॉर्ट नोट्स विचारली जाईल. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ऑन रेशो ॲनालिसिस. मी मगाशी सांगितल्या पद्धतीने क्वेश्चन नंबर 3मध्ये तुम्हाला यावर प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम विचारला जाईल. मी या अगोदरचाही तुम्हाला फॉर्मॅटचा व्हिडिओ पाठवला होता, त्यामध्ये पण सांगितलेलं होतं की रेशो ॲनालिसिसवरती तुम्हाला काय दिलं जाईल की जनरली तुम्हाला बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंटवरून तुम्हाला बाकीचे रेशो कॅल्क्युलेट करण्यापेक्षा तुम्हाला जी पी रेशो दिला जाईल, नेट प्रॉफिट रेशो दिला जाईल, त्यावरून तुम्हाला बॅलन्स शीट तयार करायला पण सांगू शकतील. थोडासा टफ प्रॉब्लेम असतो आणि ऑलरेडी तुमच्या पुस्तकात जे काही सॉल्व करून दिलेले प्रॉब्लेम आहे ते एकदा नजरेखालून घाला, प्रॅक्टिस करा, निश्चित तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ऑन कॅश फ्लो ऑब्लिक फंड फ्लो स्टेटमेंट. मी मागाशी सांगितल्या पद्धतीने एकतर कॅश फ्लोचा प्रॉब्लेम येईल नाही तर फंड फ्लोचा येईल, पण आपण दोन्हीही करून ठेवायचे, काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ कंपॅरेटिव्ह बॅलन्स स्टेटमेंट. ओके, तुम्हाला कॉमन साईज किंवा कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट वगैरे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, त्या पद्धतीचे प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रॉब्लेम तुम्ही बघायचे. ओके, सो हे झालं तुमच्या फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या सब्जेक्टचे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक. हा सब्जेक्ट तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमधून देता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की काही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश नमूद केलेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर दोन्हीही लँग्वेजमधून येणार आहे. तुम्हाला जर वाटलं की नाही मी क्वेश्चन पेपरमध्ये परीक्षा फॉर्म भरताना मी त्याच्यामध्ये इंग्लिश विषय निवडलेला होता ना, आता मला मराठीतून पेपर द्यायचा, तर देऊ शकता, काही अडचण येणार नाही. फक्त असं करू नका की क्वेश्चन नंबर 1 इंग्लिशमध्ये सॉल्व करायचा आणि क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ तुम्ही मराठीतून करायचा. असं करू नका. इंग्लिश ते इंग्लिश करा, नाही तर मराठी ते मराठी करू शकता. औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न बघूया. नंबर 1, चॅप्टर नंबर 1वरचा प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, एक्सप्लेन द नीड्स अँड सिग्निफिकन्स ऑफ इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. म्हणजे औद्योगिक अर्थशास्त्र म्हणजे काय आणि औद्योगिक अर्थशास्त्राची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा, असा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ इंडस्ट्रियल कॉम्बिनेशन अँड इट्स कॉजेस इन डिटेल्स. औद्योगिक संयोजनाची संकल्पना आणि त्याची कारणं काय आहेत ती आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज द इंडस्ट्रियल मोनोपॉली. औद्योगिक मक्तेदारी म्हणजे काय यावरती शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ सेलर कॉन्सन्ट्रेशन. विक्रेत्याच्या एकाग्रतेची संकल्पना स्पष्ट करा, या पद्धतीचा प्रश्न येईल. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द थिअरीज ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. उत्पादनाच्या किमतीचे जे काही सिद्धांत आहे यावरती शॉर्ट नोट्स असू शकते. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग द लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज. उद्योगाच्या स्थानावर परिणाम करणारे जे काही विविध घटक आहे, हा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट नंबर 7 आहे व्हॉट इज द इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी अँड एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी. यामध्ये 2 प्रश्न आहे, औद्योगिक उत्पादकता आणि कार्यक्षमता म्हणजे काय आणि औद्योगिक उत्पादकतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम करणारे विविध घटक कोणते हे सविस्तर स्पष्ट करा, असे 2 सेपरेट प्रश्न आहे. नेक्स्ट नंबर 8 व्हॉट इज द ऑप्टिमम साईज ऑफ द फर्म अँड एक्सप्लेन डिटर्मिनंट्स ऑफ ऑप्टिमम साईज ऑफ द फर्म.
फर्मचा इष्टतम आकार म्हणजे काय आणि त्या आकाराचे निर्धारक घटक कोणते, असा प्रश्न आहे. तो एक्स्ट्रा क्वेश्चन असा आहे, एक सरावासाठी दिलेला आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज इंडस्ट्रियल फायनान्स, एक्सप्लेन द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल फायनान्स. औद्योगिक वित्त म्हणजे काय आणि औद्योगिक वित्ताची व्याप्ती आणि महत्त्व स्पष्ट करा, असा महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे नंबर 10, व्हॉट इज द नीड ऑफ फॉरेन कॅपिटल. फॉरेन कॅपिटल या नावाने शॉर्ट नोट्स असू शकते किंवा त्याची नीड ऑफ फॉरेन कॅपिटल म्हणजे विदेशी भांडवलाची गरज काय, हा प्रश्न नमूद करून ठेवा. नेक्स्ट आहे आपण पुढच्या सब्जेक्टकडे वळूया, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ज्यामध्ये पेपर नंबर 3 हा आहे बिझनेस इथिक्स अँड प्रोफेशनल व्हॅल्यू, म्हणजेच व्यवसाय नैतिकता आणि व्यावसायिक नीतिमूल्ये. यातील महत्त्वाचा प्रश्न नंबर 1, व्हॉट इज बिझनेस इथिक्स अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इथिक्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, काळजीपूर्वक करून ठेवा. व्यावसायिक नैतिक मूल्य म्हणजे काय आणि व्यावसायिक नीतिशास्त्राचे किंवा नैतिक मूल्याचे महत्त्व स्पष्ट करा, असा राहील. नेक्स्ट नंबर 2, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स ऑफ प्रोफेशन अँड ह्युमन व्हॅल्यूज. व्यवसाय आणि मानवी मूल्याची संकल्पना या नावाने शॉर्ट नोट्स येऊ शकते. नेक्स्ट एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ इथिकल डिसिजन मेकिंग. नैतिक निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी असते, सविस्तर स्पष्ट करा, असा पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन असू शकतो. एक शॉर्ट नोटसाठी प्रश्न आहे, व्हॉट इज द कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड एक्सप्लेन द स्कोप ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन इंडिया. म्हणजे सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि ते सांगून सामाजिक जबाबदारीची व्याप्ती स्पष्ट करा, असा ब्रॉड क्वेश्चन्स असू शकतो. नेक्स्ट आहे नंबर 5, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. कॉर्पोरेट गव्हर्नन्सची संकल्पना आणि त्याची काय महत्त्वाची उद्दिष्टे आहे किंवा वैशिष्ट्ये आहे ते स्पष्ट करायला सांगतील. नेक्स्ट नंबर 6, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स अँड बेनिफिट्स ऑफ व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट. मूल्य आधारित व्यवस्थापनाची संकल्पना आणि त्याचे विविध फायदे. नेक्स्ट नंबर 7, एक्सप्लेन इथिक्स ऑफ वर्कशॉप. कामाच्या ठिकाणी नैतिकता समजावून सांगणे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट नंबर 8, एक्सप्लेन इंडियन इथिकल प्रॅक्टिस HRM. भारतीय नैतिक पद्धती हिचे स्पष्टीकरण करा. नेक्स्ट नंबर 9, पर्यावरणाच्या ऱ्हासाची संबंधित समस्या स्पष्ट करा, इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. ओके, त्याच्याशी रिलेटेड जे काही इश्यू आहे ते स्पष्ट करायला लावतील. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट यावरती शॉर्ट नोट्स राहील, शाश्वत विकास म्हणजे काय. पुढचा सब्जेक्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशन 4, ज्याला आपण एलिमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट म्हणतो, ज्ञान व्यवस्थापनाचे विविध घटक. त्यामध्ये पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द नॉलेज मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन नेचर अँड रिलेव्हन्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट. किंवा त्याला आपण ज्ञान व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची संकल्पना स्पष्ट करा, ज्ञानाचे स्वरूप आणि प्रासंगिकता स्पष्ट करा, किंवा याचे महत्त्व पण विचारले जातात किंवा त्याचे फायदे तोटे पण विचारले जातात. नेक्स्ट एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. माहिती आणि ज्ञान यातील फरक स्पष्ट करा, हा जनरली क्वेश्चन शॉर्ट नोट्ससाठी विचारला जाईल. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स ऑफ नॉलेज शेअरिंग. ज्ञान वाटपाची संकल्पना काय आहे ती स्पष्ट करा, असा प्रश्न राहू शकतो. नेक्स्ट नंबर 4, बदलत्या व्यवस्थापनामध्ये ज्ञान व्यवस्थापनाची भूमिका म्हणजे एक्सप्लेन द रोल ऑफ नॉलेज मॅनेजमेंट इन मॅनेजमेंट ऑफ चेंज. ओके. नेक्स्ट एक्सप्लेन द रोल ऑफ लीडर इन नॉलेज मॅनेजमेंट. ज्ञान व्यवस्थापनातील नेत्याची भूमिका यावरती शॉर्ट नोट्स असू शकते. नेक्स्ट नंबर 6, एक्सप्लेन द ई-कॉमर्स अँड नॉलेज मॅनेजमेंट. ई-कॉमर्स आणि ज्ञान व्यवस्थापन यांची संकल्पना स्पष्ट करायची आहे. नेक्स्ट नंबर 7 इम्पॉर्टन्स आहे, एक्सप्लेन CRM अँड नॉलेज मॅनेजमेंट. CRM आणि ज्ञान व्यवस्थापन शॉर्ट नोट्ससाठी राहील. नंतर नॉलेज स्ट्रॅटेजी अँड त्याचे स्कोप, ज्ञान धोरण आणि ज्ञान धोरणाची व्याप्ती. नेक्स्ट नंबर 9, एक्सप्लेन द फ्युचर्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट. ज्ञान व्यवस्थापनाचं भविष्य हा पण एक शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकतो. आणि लास्ट नंबर 10, एक्सप्लेन HRM अँड नॉलेज मॅनेजमेंट. HRM आणि ज्ञान व्यवस्थापन यातील संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा सब्जेक्ट तो म्हणजे बँकिंग अँड फायनान्स, पेपर नंबर 3. त्याला आपण बँकिंग लॉज अँड प्रॅक्टिस म्हणतो. त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न नंबर 1, एक्सप्लेन द डिटेल्स द रोल अँड यूज ऑफ मॉडर्न अँड अप टू डेट टेक्नॉलॉजी इन बँकिंग बिझनेस.
बँक व्यवसायातील आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची भूमिका आणि त्याचा उपयोग सविस्तर स्पष्ट करा असा ब्रॉड क्वेश्चन असू शकतो. नेक्स्ट नंबर सेकंड, एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अपडेट्स ऑन बँकिंग बिझनेस. माहिती तंत्रज्ञानाच्या अद्ययावतेत बँक व्यवसायावर होणारा परिणाम सविस्तर स्पष्ट करा असा पण ब्रॉड क्वेश्चन असू शकतो. नेक्स्ट नंबर 3, व्हॉट स्ट्रॅटेजी आर इम्प्लिमेंटेड बाय द बँक्स फॉर रिस्क मॅनेजमेंट. बँकेद्वारे जोखमींचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या व्यूहरचना अंमलात आणल्या जातात या पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन राहू शकतो. नेक्स्ट, व्हॉट इज द अनप्रोडक्टिव्ह वेल्थ अँड एक्सप्लेन अनप्रोडक्टिव्ह ॲसेट इन डिटेल्स. अनुत्पादक अनुत्पादकमत्ता म्हणजे काय आणि अनुत्पादकमत्ता सविस्तर स्पष्ट करा अशा पद्धतीचा डिटेल प्रश्न कदाचित शॉर्ट नोट्सला विचारला जाईल. नेक्स्ट, डिस्कस बेसल 1 अँड बेसल 2 इन डिटेल. शॉर्ट नोट्ससाठी राहील बेसल 1 आणि बेसल 2 सविस्तर चर्चा करा. नेक्स्ट, परकीय चलन व्यवस्थापन कायद्याबद्दल तपशीलवार माहिती द्या. एक्सप्लेन इन डिटेल्स अबाउट फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. ओके, ज्याला आपण फेमा म्हणतो या पद्धतीचा किंवा फेमावरती शॉर्ट नोट्स पण सेपरेट विचारली जाईल. तुम्ही त्यामध्ये खूप सारी माहिती लिहू शकता. नेक्स्ट नंबर 7, एक्सप्लेन द बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ इंडिया. यावरती पण शॉर्ट नोट्स असू शकते, बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया. नेक्स्ट नंबर 8, व्हॉट गाईडलाईन्स हॅज RBI इशूड विथ द रेफरन्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ असेट अँड लायबिलिटी बाय बँक्स. RBIने मालमत्तेच्या आणि व्यवस्थापनासंदर्भात बँकांचे जे काही दायित्व आहे या संदर्भात कोणती मार्गदर्शक तत्त्व जारी केली हा ब्रॉड क्वेश्चनसाठी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट. ओके, सो याची जी काही 2002ची वैशिष्ट्ये आहे ती स्पष्ट करा असा ब्रॉड क्वेश्चन राहील. नेक्स्ट नंबर 10, एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द अथॉराइज पर्सन कंटेनिंग इन फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. बघा, विनिमय व्यवस्थापन कायदा 1919 नुसार परदेशात समाविष्ट असलेल्या अधिकृत व्यक्तीशी संबंधित तरतुदी स्पष्ट करा या पद्धतीचा ब्रॉड क्वेश्चन्स असू शकतो. नेक्स्ट नंबर लास्टचा सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स पेपर नंबर 4, दॅट इज मॉनिटरी पॉलिसी. त्याच्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरणाच्या शेवटच्या 5 वर्षाचा आढावा घ्या. इथे कदाचित तुम्हाला मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणकोणते मेजर्स येतात हे पण विचारले जाईल किंवा RBI मॉनिटरी पॉलिसी. ओके, मग त्याच्यामध्ये फिस्कल कोणत्या आणि मॉनिटरी कोणत्या अशा दोन्हीही विचारल्या जातील. टेक अ रिव्ह्यू ऑफ मॉनिटरी पॉलिसी ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन लास्ट 5 इयर. सेकंड नंबर क्वेश्चन, एक्सप्लेन द रिसेंट पॉलिसी चेंजेस अनाऊन्स बाय RBI. RBIने नुकताच जाहीर केलेल्या किंवा अलीकडील जाहीर केलेले जे काही धोरणातील बदल आहे ते सविस्तर स्पष्ट करा असा देखील प्रश्न असू शकतो ब्रॉड म्हणून. नेक्स्ट नंबर 3, एक्सप्लेन द ब्रीफ ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी. चलनविषयक धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे कोणती ही थोडक्यात किंवा सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न राहू शकतो. नेक्स्ट नंबर 4, एक्सप्लेन द कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन मॉनिटरी पॉलिसी अँड देअर ऑब्जेक्टिव्ह. चलनविषयक धोरण आणि उद्दिष्टांमधील जे काही संघर्ष आहे हे सविस्तर स्पष्ट करा असा शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन द रिझन्स फॉर द चेंज इन इंडियन मॉनिटरी पॉलिसी. भारतीय चलनविषयक धोरणात बदल करण्याची विविध कारणे कोणती आणि त्याचा परिणाम काय असू शकतो हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. नेक्स्ट नंबर 6, चलनविषयक धोरणाची गुणात्मक आणि संख्यात्मक साधने स्पष्ट करा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. RBIचे जे काही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी पॉलिसीचे मेजर्स आहे तर ते आपल्याला बघायचे आहेत किंवा त्यावरती अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट, शॉर्ट नोटसाठी रोल अँड फंक्शन्स ऑफ नाबार्ड. एक तर ब्रॉड पण येऊ शकतो पण शक्यतो शॉर्टला विचारला जाईल. नुसतं नाबार्ड म्हणून तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे की तुम्ही त्याच्यातला रोल पण घेऊ शकता, फंक्शन्स घेऊ शकता, आणखीन वेगवेगळे माहिती पण लिहू शकता. नाबार्डची पार्श्वभूमी तुम्ही मेन्शन करू शकता. नाबार्डची भूमिका आणि कार्य सविस्तर स्पष्ट करा असा ब्रॉड क्वेश्चन तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट नंबर 8, एक्सप्लेन द रोल ऑफ RBI इन फायनान्शियल इन्क्लुजन. वित्तीय समावेशनातील भारतीय रिझर्व्ह बँकेची जी काही महत्त्वाची भूमिका आहे ती सविस्तर स्पष्ट करा असा ब्रॉड क्वेश्चन राहील. नेक्स्ट नंबर 9, व्हॉट इज द मॉनिटरी पॉलिसी अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी.
चलनविषयक धोरण म्हणजे काय आणि चलनविषयक धोरणाचे जे काही विविध प्रकार आहे ते सविस्तर स्पष्ट करा. हा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल. नेक्स्ट नंबर 10, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसी. मगाशीच सांगितलं, राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण यातील सविस्तर फरक स्पष्ट करा किंवा या बाबतीत चर्चा करा असा पण प्रश्न असू शकतो. सो हे महत्त्वाचे प्रश्न माझ्या अनुषंगाने मी आपणापर्यंत शेअर केलेले आहे. हा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून राहणारा महत्त्वाचा फायदा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, येत्या 4 जुलैपासून एम.कॉम सेकंडचे पेपर होत आहे, तर 11 जुलैपासून एम.कॉम फर्स्टचे पेपर सुरू होत आहे. डिटेल टाईम टेबल आपणाला माहितीच आहे. तर निश्चित या पेपरच्या बाबतीतला काही पॅटर्न बाबतीत काही माहिती मिळाली तर मी निश्चित तुमच्यापर्यंत कळवेल. तुम्ही तोपर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी होऊ शकता. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काही जरी शंका असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकी सब्जेक्टचे पॅटर्न लवकरच अपडेट केले जातील आणि महत्त्वाचे क्वेश्चन्स पण शेअर केले जातील. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद. थँक्यू.